इकडे जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 4 दहशतवाद्यांना 10 स्थानिक संशयितांनी मदत केल्याचं तपासातून पुढे आलंय। एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सचा वापर करून स्थानिक दहशतवाद्यांनी हल्लेखोरांसोबत समन्वय ठेवल्याचं राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीतून पुढे आलंय। प्राथमिक तपास आणि गुप्तहेर यंत्रणांच्या माहितीनुसार हल्ल्याच्या 5 दिवस आधी बैसरन परिसरात चीनमध्ये बनवलेला ड्रोन उडताना दिसला होता। याशिवाय स्थानिक घोडेवाले वापरून रेकी केल्याचाही संशय आहे। तपासामध्ये कोणकोणत्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। पहलगामच्या हल्ल्यात 10 स्थानिक संशयितांचा सहभाग असल्याचं तपासात कळतंय। ड्रोन मेसेजिंग ॲप्स आणि घोडेवाल्यांचा यामध्ये सहभाग असल्याचं तपासात समोर आलंय। बैसरन हल्ल्याआधी रेकी करण्यात आलेली होती आणि त्यासाठी स्थानिक घोडेवाल्यांचा वापर झाला होता। ड्रोनद्वारे परिसराची पाहणी रेकी केल्याचा सुद्धा संशय आहे। लष्कराची शोध मोहीम सध्या सुरू आहे। एनआयएचे आयजी आणि डीआयजी घटनास्थळी पोहोचले। दहशतवादी पर्यटकांमध्ये मिसळले होते असं चौकशीत कळतंय। स्थानिक लोकांची वेशभूषा आणि ओळखपत्रांचा वापर त्यासाठी करण्यात आला। इस्रोकडून रेडिओ सिग्नलची तपासणी सुद्धा सुरू आहे। इस्रो हल्ल्याबाबतचे तांत्रिक पुरावे गोळा करणार आहे।